मराठा समाजाला 29 ऑगस्टपर्यंत आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली। नियोजित कार्यक्रमापूर्वी त्यांनी आज सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या भित्तिचित्राचे लोकार्पण केले। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती जंगम, नगरसेवक विनोद भोसले, छत्रपती शिवाजी महाराज मध्य मंडळाचे विश्वस्त पदाधिकारी आणि मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना भाजप महापौरांच्या कार्यक्रमातच मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आणि फडणवीस सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवताना म्हणाले, हैदराबाद व सातारा गॅझेटची अंमलबजावणी करण्याची मागणी वारंवार करूनही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला। हैदराबाद गॅझेट उर्दू भाषेत असून सातारा गॅझेट मोडी लिपीत आहे। या गॅझेटचे वाचन करण्यासाठी अभ्यासकांची नियुक्ती करावी अशी मागणी सरकारकडे केली होती, मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मी राजकीय बोलू नाही बोललो। लाड भाऊ मध्ये पडले, विखे पाटील साहेब मध्ये पडले, मी एका शब्दानं दुखवलं नाही। मला आशा होती गरीबाचं कल्याण होईल। कुणबी प्रमाणपत्र रद्द का केले यांच्या डोक्यात वेगळं आहे। मी रिअल सांगायलो आज सोलापूरच्या नगरीत यांच्या डोक्यात हे जरांगे पाटील हे पक्का आरक्षण मराठ्याला द्यायला लागलाय। नोंदी देणं म्हणजे पक्क आहे। मग आता गैरसमज पसरा मराठ्यात म्हणजे प्रमाणपत्र काढणार नाही का, रद्द व्हायला लागले। रद्द कसं काय होतील? ओरिजिनल नोंदी आहेत शिंदे समिती शोधल्या, रद्द कसं काय करायला तुम्ही? यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर संस्थांचं गॅझेट द्यायचं नाही, यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत म्हणून मराठ्यांनी जागे व्हा। राजकारण नंतर करू, अगोदर मराठे एकत्र या तुमच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करण्यासाठी। मराठा समाजामध्ये गैरसमज निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। त्यांचे डाव आम्ही हाणून पाडले असे सांगत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली। याचवेळी त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावरही टीका करत बावनकुळे म्हणजे हडप्पा काळातील एखादा मानव आहे असे म्हणत जरांगे पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्यावर बोचरी टीका करताना दिसून आले। आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लाभ आहेत। आम्ही तो निर्णय घेतला। बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे। मी बी काहीतरी असन भाऊ। बावनकुळ्या दिसतो यागळा कसला लागून असा शिल्पचिट केल्यासारखं यागळा दिसतो भोंगा। हडप्पा संस्कृती नाही का ती एक गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे। चिडलो कमून गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही हो तुम्हाला रद्द करायचा। ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही। गरीबाचे लेकर असतील। तो हातानं वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं। तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय, हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे। मला रातभर फोन आहेत, मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ, आपण आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही। पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारकडून देण्यात आलेले स्वतःचे संरक्षण काही अंतरानंतर कमी करण्यात आल्याचा दावा करत जातीय तणाव निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला। मी जे बोलतो ते स्पष्ट बोलतो, मला कुणाची भीती नाही, माझ्याकडे आहे तरी काय घंटा असं म्हणत त्यांनी सरकारच्या राजकीय रणनीतीवर जोरदार प्रहार केला। ईडीचं भी वाटत, आमच्याचं भी वाटतं, माझ्याजवळ काय घंट्या ईडीला भिडीला तू नुसता पडून येईन, तू अटक करून दाखव, मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय। यांना काय झालं, यांना एक माझा आला, यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही। बहुमताने आलो, त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं। हे मुसलमानाच्या मागं लागले, त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही। हे धनगराच्या मागं लागलेत, 15 वर्ष झालं फसिलंय, त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही। मराठ्याला फसिलं, आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं, त्यांच्या डोक्यात खुटी शेतकऱ्याला फसवलं। आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जी आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही। आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत, यांना पाळता भुईच कमी करतो। तसेच 29 ऑगस्ट पर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली। फडणवीस सरकार मराठा समाजावर अन्याय करत असल्याचा आरोप करत यावेळी मराठा समाजाचे तरुण गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला। मराठी थंड होतच नाही, कवा गरमच आहे, कवा गरम आहे, पण आता लय चावताळे। ही जे डाव नवीन रचला ना लय भयानक। आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं, पाठ 5:30च्या टायमाला पाठ। ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले, आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा।
किंवा मला अटक करायची, याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे, रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता, तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला तर सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार आहे? तू नुसतं ई, मग तुला मराठी काय असते सांगते, ते बाकीचे भेटेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून येत्या काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.